हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे कालपासून सोशल मीडियावर सत्ताधारी आणि BMC प्रशासनाची तळी उचलून धरत आहेत. परळ आणि प्रभादेवी स्टेशन परिसर पाण्याखाली का बुडाला याचा व्हिडिओ मुंबई 12 न्यूजने काल दाखवला. तब्बल 2.5 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला. काही शहाणे सांगत होते की आम्ही इथे 25-30 वर्ष राहतोय, दरवर्षीच पाणी तुंबतं, यात नवीन काय. अरे शहाण्यांनो, जरा डोळे उघडून बघा. मुंबईत मोठा पाऊस झाला की सकल भागात पाणी तुंबतं, मान्य आहे, पण एवढा पाऊस अजून पडलाय कुठे? अहो, हिंदमाताला पाणी नाही, लालबागला पाणी नाही, परळ टिटीला देखील पाणी नाही. मग फक्त काय परळ प्रभादेवी स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरच त्या गुडघाभर पाणी का तुंबतंय? विचार करा जरा. कारण इथे चालला आहे तो विकास. मे संपला, जून संपला, जुलै उजाडला, तरी या प्रभादेवी ब्रिजच्या कंत्राटदाराची JCB अजून तिथेच आहेत. पायलिंगची कामं सुरू आहेत. जुलै महिन्यात कोण काम करतो? या अर्धवट कामांमुळे सगळी वाट लागली आहे. ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. मग पाणी तुंबणार नाही तर काय? एका ताईंचा फोन आला होता, मेसेज आला होता की अरे 3 दिवस झाले आम्ही पाणी काढून काढून कंटाळू. काय करायचं त्या कुटुंबांनी? इथे परळमध्ये KEM, वाडिया, टाटा मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत. हजारो रुग्ण, लहान मुलं येतात. त्यांनी या घाण पाण्यातून चालत यायचं का? अरे थोडी तरी लाज बाळगा. इथे कॉर्नरलाच बाजूला BMCचं एफसाऊथचं वॉर्ड ऑफिस आहे. तिथले कुणीच कर्मचारी या पाण्यातनं येत नाही का? ट्रेनने येत नाहीत, सगळे काय हवेतनं उडून येतात ऑफिसला. तुम्हाला तुंबणारं पाणी दिसत नाही. आम्ही गेल्या वर्षी पाणी साठलं तेव्हाही बोललो होतो, आता साठलं तेव्हाही बोलतो आहे आणि याच्यापुढे पण बोलत राहणार. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, सत्ताधारी कुणी असो त्यांची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झाला तरी ही अर्धवट कामं करताना हा जो कोणी J. कुमार नावाचा कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. महापौर मॅडम, महापालिका आयुक्त मॅडम, बोला आता. परळकरांना डुबो के मारेंगे असा चंग बांधलेला या कंत्राटदारावर आणि बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार की नाही?